स्टेजच्या डाव्या बाजूला वरती येण्याची व्यवस्था केलेली आहे. हे बघा, असं जर आपण केलं हे योग्य नाहीये. आपल्याला विनंती केली आम्ही अगोदरच, आजचा कार्यक्रम आपला पूर्ण यशस्वी करायचा आहे. मुद्दाम काही गोंधळाचा प्रकार होऊ शकतो असं करायचं नाही. आपण प्लीज, गर्दी होत असते, आपण सहकार्य करायचंय. समोरच्या बाजूला जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत शांत राहा. आपण संतोष देशमुखला न्याय द्यायला आलोय. हा राजकीय मुद्दा नाही, सामाजिक मुद्दा आहे, देशाचा मुद्दा आहे. आज जो काही बीड मध्ये माज आलेला आहे, काही जण माज उतरायला इथं आलेलो आहे. अनेक वर्षापासून यांचा माज होता. हा माज उतरवण्यासाठी इथं आलेलो आहे. हा निळा फाकड्या हा प्यांतर बाबासाहेबाचा छावा संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही. मी का आलो इथं? तुम्ही ऐका, शांत राहा. मी या ठिकाणी यासाठी आलोय की यानंतर महाराष्ट्रामध्ये बौद्ध आणि मराठा एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी आलोय. तुम्हाला ही घटना माहित आहे का? ही घटना तुम्हाला माहित आहे का? आम्हाला सांगितलं जातं दोन समाजातला तेढ, कुणी म्हणतं वंजाऱ्याचं भांडण आहे, कुणी म्हणतं मराठ्याचं भांडण आहे. हे भांडण वंजारा मराठ्याचं नाही. आमचा संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो माझा भाऊ बौद्ध समाजाचा अशोक सोनवणे होता. तो बौद्ध समाजाच्या तरुणाला वाचवायला गेला आणि त्याला वाचवायला गेला म्हणून जीव दिला. मी आज या ठिकाणाहून ठणकावून सांगतोय, संतोष देशमुखला माझ्या भावाला वाचवण्यासाठी जीव गमावला. तुझ्या पाठीशी महाराष्ट्रातला भीमाचा छावा आणि लेकरं उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो. बाकी काय वाल्मिक कराड काय दावतीब्रह्म गेला काय? त्या आईला गल्लीमधलं चिरकुट गुन्हेगार, त्याला विधान भावना त्याचं नाव काय घेते, त्याची एवढी लायकी आहे का? अरे तुम्हाला सापडत नसल देवेंद्र फडणवीस, एकदा सांगा मला सापडत नाही. मी सापडून आणतो. हा फाकड्या सापडून आणतो. इथं छत्रपती संभाजीराजे बसलेत, मनोज दादा बसलोय, सुरेश दस अण्णा बसलेत, संदीपराव बसलेत. अरे एकदा सांगा, आम्ही धरून आणतो. आम्हाला सांगा. आईला दावती ब्रह्मोनी त्याला वाल्मिक कराड. अरे उचला याचं विराट आता बाद झालं. थांब रे बाबा, मला 2 मिनिटं दिले तर मग माझ्या हातात माईक आल्यावर मी काय सोडित नसतो. मला दुःख वाटतं. या ठिकाणी परभणीची घटना बघा. संविधान वाचवायला गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशीला मारलं. देवेंद्र फडणवीस गप्प. देवेंद्र फडणवीस कुणाला भेटायला आले का? ना ते दलिताला भेटतात ना मराठ्यांना भेटतात. काय झालं आमच्या संतोष देशमुखच्या लेकराला येऊन भेटायला? देवेंद्र फडणवीस, तुम्हाला लाज वाटते का? तुम्हाला लाज वाटते का बहुजनाची? हा प्रश्न मी विचारतोय. प्रोटोकॉल आडवा येतो का इगो आडवा येतो? आणि म्हणून हे माझ्या बाबासाहेबांचा फोटो घेऊन हा वाघ आलाय. उभा राहा, फोटो दाखवा. संतोष देशमुख एकटा नाही. संतोष देशमुख एकटा नाही. समग्र बाबासाहेबांची चळवळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे, संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना अटक झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे. आमच्या अंजलीताई दामानी यांनी सांगितलं, अंजलीताई दामानी यांनी सांगितलं 3 जणांची हत्या झाली म्हणे. आता त्याचा तपास झाला पाहिजे. मला तर वाटतं त्या वाल्मिक कराडकडं त्या धनंजय मुंडेचं यांचं गबाडलंय मोठे. याला यायनीच लपिवलं असं बाबा, येऊ घातला तर आपलं काही खरं नाही.
त्याच्यामुळे या बीड जिल्ह्यात दलितांवरती हल्ले यांनी केले, आदिवासींवरती हल्ले यांनी केले, पारध्यांवरती हल्ले यांनी केले. परवा दिवशी परळीमध्ये विकास जोगदंडचा हत्याकांड विजापूरच्या कर्नाटकमध्ये नेऊन केलं. शब्द काढला नाही, त्याच्या घरी जाऊन कुणी भेटलं नाही. आणि म्हणून जोपर्यंत संतोष देशमुखच्या मारेकरांना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही आता थांबणार नाहीत. या ठिकाणी एवढंच बोलतो आणि जाहीर पाठिंबा देऊन थांब